तलाठी प्रजमा 20 चित्राईमळा रोड म्हणजे आंबेठाण रोड यावर PWD नगर परिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, इतर अधिकारी, सर्कल, तलाठी, शासनाची लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडं गाव नकाशा नाही आहे। गाव नकाशा सर्वसामान्य नागरिकांनी दाखवल्यावर तो त्यांना माहीत नाही आहे। अधिकृत कागदपत्र शासनाची या ठिकाणी आणावी, त्यांनी नियमाप्रमाणे घ्यावे। विकासाला आमचा विरोध नाही आहे। प्रथमतः मी तुम्हाला दाखवतो, पूर्वेच्या बाजूला हा सरकारी ओढा आहे। हा ओढा जर पहिला बंद केला, याच्यावर स्लॅब टाकला तर वाहतूक इतकी 15-20 मिनिटाचा फरक होणार आहे। प्रशासनावर म्हणजे डिपार्टमेंटवर एवढा त्रास होतोय, अर्धा तास लाईनी लागतात, सर्वसामान्य नागरिकांना वेठीत धरलं जाते। आणि ही जर सुधारणा शासनाने केली, NHAI 8,000 कोटीचा पुढे एलिव्हेटेड रस्ता करणारे म्हणतात। अहो, सर्वसामान्य बारीक सारीक जर गोष्टी सुधारणा होत नसेल तर सर्वसामान्यावर हा किती अन्याय, याचं ज्वलंत उदाहरण हे तुम्ही मागं पाहू शकता। हा गेले किती वर्ष आले हा ओढा, या ओढ्यावर नॅशनल हायवे पुणे नाशिक हायवेच्या या पश्चिमेच्या बाजूला येतोय। आणि हा जर दुरुस्त केला, एकतर चुकीचे दोन्ही पूल झालेले, आज नवीन पुलं होतानी उद्घाटन केली जातात आणि ही पुलं 20-30 वर्ष झाली अडचणीची होऊन बसलेली आहे। हीच जर पुलं या ठिकाणी असती, लोकांना त्रास झाला नसता। पुलाचं सुद्धा नॅशनल हायवेच्या रहदारी कशामुळे आली आणि त्या काही दुरुस्त नाही झाल्यामुळे, नाही तर याच्यावर आलंच नसतं। PMIDचे रस्ते आले असते, MIDCचे रस्ते आले असते, प्रजमा 20 वर ही वेळ आली नसती। आणि प्रजमा 20 2 किलोमीटर चाकण नगर परिषदेच्या हातीत येते, त्यानंतर चाकण नगर परिषदेच्या हातीच्या 2 किलोमीटर हा रहिवासी झोन आहे। आणि हा झोन असताना या ठिकाणी हेवी वाहनं या ठिकाणी आलीच नाही पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो। हा आमचा विषय। आंबेठाण रोडच्या अतिक्रमण संदर्भात प्रशासन आज कारवाई करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतं, परंतु प्रशासनाचं मोठं दुर्दैव आहे की प्रशासनाने कुठलेही कागदपत्र न आणता, कुठलाही गाव नकाशा न आणता ही सर्रासपणे बेकायदेशीर, इल्लिगल आणि नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात कारवाई केली आहे। याचं मी प्रथमपणे जाहीर निषेध नोंदवतो। आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांनी आमचा गाव नकाशा दाखवला तर सदरच्या गाव नकाशामध्ये 2 मिलीमीटरचा रस्ता होता आणि स्केल आहे एका स्मारक म्हणजे 10 मीटरचा हा रस्ता होतो। याचा अर्थ एक्झिस्टिंग रस्ता जो आहे हा आता 33 फुटाचा आहे, नकाशाप्रमाणे 33 फुटाचा आहे। परंतु या पलीकडे जर त्यांना जमीन घ्यायची असेल ताब्यात तर त्यांनी रितसर भूसंपादन करावं, कायदेशीर प्रक्रिया राबवावी। न्यायिक प्रक्रिया 2013 प्रमाणे भूसंपादन कारवाई करून ती राबवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा ही आम्ही त्यांना विनंती केली। परंतु त्यांनी कुठल्याही आम्हाला न जुमानता सर्रासपणे 9 मीटर आज ते कारवाई करतात, परंतु आज ते ICU मधून जनरल वॉर्डामध्ये आणतात। परंतु अजून 1-2 महिन्यांनी ते परत आपल्याला ICU मध्ये नेऊन ॲडमिट करणार आहे ही संपूर्णपणे आम्हाला माहिती आहे, आम्हाला सूत्रांनुसार सगळं माहिती झाली आहे। माझ्या नागरिकांना नम्र विनंती की तुम्ही आत्ताच या गोष्टीला विरोध करा। आत्ता जर आपण जमीन ताब्यात दिली त्यांच्या तर ते परत आपल्याला देणार नाही। तर नागरिकांना माझी एवढीच विनंती कळते की आपल्यामध्ये एकजूट ठेवा। आपली एकजूट राहिली तर आपल्याला मोबदला मिळेल 2 रुपये, ठीक आहे। विरोध, आपण विकासाला कुठलाही विरोध करत नाही, त्याबद्दल अजिबात दुमत नाही, परंतु विकास करीत असताना हा शेतकऱ्यांना न्याय देऊन विकास करावा एवढंच आमचं म्हणणं आहे। तुम्ही 9 मीटर घ्या किंवा 12 मीटर घ्या, किती मीटर घ्या, परंतु शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्या। चालू रेडी रेटने जो भाव ठरेल त्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्यावा एवढीच आमची कळकळीची विनंती। शासनाला विनंती की मुळात तुम्ही जी MIDC केली टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 ही काही ह्या रस्त्याच्या भरोशावर केली गाव। तुमचे रस्ते अस्तित्वात आहे, तुमचे रस्ते निर्माण करा आणि ती वाहतूक तिकडे वळवा ना। ती न वळवता तुम्ही 2 किलोमीटरसाठी अख्खी वाहतूक आमच्या बोकांडी ढाकलली। हा प्रजमा 20 कशासाठी अस्तित्वात आला तर चाकणपासून शिंदे गावपर्यंतची गावं आहेत, त्या गावांना दळणवळणाचा पर्याय म्हणून हा रस्ता उपलब्ध करण्यात आला। आणि आज तुम्ही आमच्या बोकांडी अख्खी MIDC आमच्या रस्त्यावर टाकताय, प्रजमा 20 वर टाकताय। त्याच्यामुळे तुम्ही आता ही कारवाई, तुम्हाला ट्रॅफिक दिसतं, वाहतूक दिसते। आता मला सांगावं, तुमच्या डोळ्यासमोर 24-25 टायरची गाडी, काय संबंध आहे या गाडीचा या रोडला? रहदारीचा रस्ता आहे ह्या रहदारीच्या रस्त्यावरती तुम्ही जी वाहतूक चालू केलेली आहे त्याच्यामुळे हाही त्याला प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे, NHAI जे स्वतःचं काम करायला पाहिजे ते कधी 1972 ला एक वर चेक केले, ते अजून काम पूर्ण नाही।
त्याच्यामुळे हा सगळा ताण आलेला आहे. माझी शासनाला विनंती आहे, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हा प्रतिमा 20 आहे, हा फक्त नागरिकांसाठी आहे आणि यापूर्वी वरती जी गावं आहे यांच्यासाठी आहे. हा MIDC साठी अस्तित्वात आलेला रस्ता नाही. हे पहिले तुम्ही समजून घ्या. हे आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवा, तरच हे आमच्यावर आलेला आडवाचा नांगर कुठेतरी थांबल. ही विनंती राहील तुमच्या माध्यमातून.